हॅलो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चला तर आज आपण बनवूया खांडवी. त्यासाठी आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेला आहे आणि मिरची, लसूण आणि मीठ याचा ठेचा बनवून घेतलेला आहे. तो पण त्याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि दही घेतलेलं आहे बघा, आपलं घरचं दही आहे लावलेलं. उन्हाळ्यामध्ये जास्त आंबट होतं ना, त्याच्यामुळं आंबट झालेलं आहे, त्याच्यामुळं थोडंसं काढून ठेवलं मी त्याच्यातलं. आणि थोडीशी साखर टाकून घेऊ. आता ह्याच्यामध्ये हळद पण थोडीशी टाकून घ्यायची आणि थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण छान असं अजिबात गाठी न होऊन देता छान असं फेटून घ्यायचं. अजिबात गाठ राहिली नाही पाहिजे. आता मिश्रण आपलं थोडंसं घट्ट वाटतंय ना, तर त्यानुसार आपण पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आता बघा माझं तुम्हाला घट्टच दिसत असेल. आता याच्यामध्ये बघा पाणी टाकून छान असं एकसारखं फेटीत राहायचं, म्हणजे अजिबात गाठ याच्यामध्ये राहत नाही. भरपूर फेटायचं, जेवढं जास्त फेटून तेवढं मिश्रण छान तयार होतं. आता एक चाळणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण गाळून घेऊ. म्हणजे त्याच्यामध्ये हिरवी मिरची, जे लसणाचा ठेचा टाकलेला होता ना, ते सगळं वरतीच राहतं आणि ते छान पिळून घ्यायचं, म्हणजे त्याची चव आपली सगळी पिठामध्ये उतरली पाहिजे. बघा आता सगळं चाळल्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवू आणि कढईमध्ये हे सगळं मिश्रण टाकून घेऊ. आता एकसारखं याला हलवीत राहायचं, अजिबात स्किप करायचं नाही, हलवीत नाही. जेवढं जास्त हलवीत राहताना तेवढ्या कढई जशी गरम होईल का तसं नंतर गाठी व्हायला सुरुवात होती. त्याच्यामुळं त्याला हलवीतच राहायचं. बघा असं भरपूर हलवीत राहिलं ना, बघितलं कसं मऊसूद असं आपलं बेसनासारखं छान पीठ तयार झालेलं आहे. आता भरपूर याला मला तुम्हाला सांगते मला 20 मिनटं बरोबर 20 मिनटं याला चांगलं वाफलून शिजून घ्यायला लागलेलं आहे. तर कारण की जेवढं चांगलं शिजन का तेवढं आपली जी खांडवी बनवताना वडी पडन का त्याला चिरण्या पडत नाही. तर त्याच्यामुळे ह्याला होईन तेवढं छान असं शिजूनच घ्यायचं. बघा मस्त असं अजिबात एक पण गाठ न होता छान उलतानाने हलवीत मी बघा कसलंच त्याच्यामध्ये एक सुद्धा गाठ नाही झालेली. असं 20 मिनटं बघा असं टाकून बघायचं. बघितलं ना किती मऊ दिसतंय आणि किती फुललेलं दिसतंय छान. तर अशा प्रकारे बनवायचं. आणि जर गाठ झाली तर त्यासाठीही तुम्हाला ट्रिक सांगायला लागली आहे. जर गाठ झाली तरी आपण बेसन हटायची जी काडी असती का त्यांनी असं त्याच्यामध्ये फिरवीत राहायचं गोल गोल, म्हणजे एखादी गाठ जरी झाली तरी हे होती, निघून जाते. आणि बघा आता थोडीशी मी प्लेटला लावून बघितलं होतं, उलटायला लागलेलं आहे. आता आपण किचन वाटा चांगला स्वच्छ धुवून घेतला होता. तुम्ही पराती मोठ्या पण टाकू शकता, पण माझं भरपूर आहे त्याच्यामुळं मी किती पराती घ्यायच्या ना, त्याच्यासाठी आपलं म्हणलं खाली किचन वाट्या चांगला स्वच्छ किचन वाटा धुवून एकसारखं पातळ असं पसरून घ्यायचं आहे. आणि आता आपण बघा एक साईडकडून थोडं आकार विचित्रपणा झालेला आहे ना, थोडा इकडं तिकडं वडताने चमच्याने ते सरळ कट करून घेऊ. आता मी दाखवते तसे एक सरळमध्ये रेषेमध्ये थोड्या थोड्या अंतरावर असं त्याला कापून घ्यायचं. बघा याला कुणी कुणी सुरळीची वडी पण म्हणतात. शक्यतो ही गुजरातमध्ये जरा जास्त फेमस आहे, पण आता आपल्या इकडं पण बनवतात. खरंच खायला आंबट तिखट गोड अशा प्रकारे ही सुरळीची वडी तयार होते. बघू शकता मधलं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता हे साईडचे थोडासा आकार साईडला थोडं इकडं तिकडं झाल्यामुळं थोडा आकार हे झाला आहे, पण दुसऱ्या साईडकडून तुम्हाला दाखवते मी. आता मधले बघा एकदम छान असं मस्त अजिबात न चिकटकता आपल्या गोल गोल असं राऊंड राऊंड करीत जायचं. बघा किती छान अशा वड्या तयार होत आहेत. जर हे सारण जास्त शिजलं नाही का मग याचे तुकडे पडते, त्याच्यासाठी भरपूर असं शिजून घ्यायचं. आता आपण त्याच्यावर तडका मारणार आहोत. त्यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल मोहरी टाकून घेतलेली आहे. छान असं तडतडलं की आपण याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकून घेऊ. बघा याच्यावर टाकून घ्यायचं. आता आमचा कढीपत्ता थोडासा मोठा राहिला होता, कवळे पानं, ते घरचाच कढीपत्ता लावलेला, त्याच्यामुळे ते काढून टाकलं ना. आता आपण सगळं जे तडका आहे ना सगळ्या वड्यावर टाकून घेऊ. बघा किती दिसायला छान दिसायला. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्त असं वल्लं नारळ खिसून वरतून पसरायचं. बघितलं ना किती छान दिसतंय. नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारे ट्राय करून बघा. आपली ही सुरळीची किंवा खांडवी, आपल्या भाषेमध्ये खांडवी बघा किती लुसलुशीतपणा मऊ झालेली आहे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा.
आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.